तर ना सकाळ सकाळी मंदिरात गेले होते. तर ना अधिक महिना असल्यामुळे पारायण चालू आहे भगवद्गीतेचं, त्यासाठी मी गेलेले होते. शेंगाने असं भाजून ठेवलं तर बारीक करायचे आणि थंड होण्यासाठी ठेवले बरं का. तर ना मी चालले आवरून मंदिरात आता. तर सकाळी पण गेले होते मंदिरात, तर थोडं पारायण होतं, ते म्हणजे पारायण होतं थोडं असं नाही, तर ते कंप्लीट झालं. मंदिरातून आल्यानंतर काय शूट केलं नाही का, आता मंदिरातून येऊन दमल्यासारखं उन्हात होतंय. परत मग जेवण वगैरे करून शूट म्हणजे केलंच नाही त्यामुळं. आणि आता अजून चालले मंदिरात आवरून. तर आता आल्यावर शेंगदाणे वगैरे सगळं बारीक करते. आणि आणू झोपून उठले. आणू झोपली होती, तिला उठवलंय आवरायसाठी, तर आवरणा झाली. तर वेळ व्हायला लागलाय मंदिरात जायला. कसं चाललंय इजा? हा चल की उठ, आवरायचं ना, मंदिरात येणार आहे ना. तर उठून चहा पिऊन बसले. चहा पिऊन नंतर झोपले अजून आता. मग तिला चहा दिला, म्हटलं उठायला आळस जाईल, तर तरी पण लोळायलाच लागले. चला जायचं. ती पण अजून आवरायची, अजून आवरलंच नाही ह्या गरमीने काय सुचना. आणि बाहेर छान गायचं पिल्लू छोटं आलं होतं, ते ठेवलं होतं ना, म्हणजे ही आंब्याच्या साली बिली आणि नैवेद्य त्रासतोय. तर नैवेद्य मग अशीच गायनं खाल्लंय. तर साली बिली ती खाल्ली होती ती गाय. त्यावर गेलं पुढं, एकदम लय छान होतं की होतं. मग म्हटलं पुढे गेल्यावर परत अक्षी जाऊन जरासं शूट करून आली. आता चला आवरून जाऊया. उठली का? उठलं बाळ आता. चला दुसरा ड्रेस घालूया का? ड्रेस दुसरा ड्रेस. आता बोलू नका. मंदिरात नाही येणार तू? बसते घरात एकटी. एकटी एकटी बस नको. असं काय कसं रिओ आलता? आज रिओ येऊन उशीर बसला होता. त्याला येऊ वाटलं की येऊन बसतोय. चला आता आवरून जाऊया. तर इथं चालले माझं भाजी बनवायचं. तर मंदिरात जाऊन आलो आता. आणि ना इकडे तनू लागली चपाती करायला. मी शेंगाची पातळ ना म्हणजे आमटी करणार आहे. आणि नाझऱ्यामध्ये ना खूप मोठा पाऊस चालू झालाय. तर इथं इतकं गरम होत होतं, मला वाटलं पाऊस फुटतोय काय की, पण पाऊस नाही झाला. तर यांचा फोन आला होता, नाझऱ्यात खूप पाऊस चालू आहे, हे अडकून बसलेत आता नाझऱ्यात. तर म्हणते इकडं काय नाही, इकडं आहे का म्हणजे त्यांना वाटलं ना, म्हणून विचारायला फोन केला होता. पण इकडं काही नाही आहे पाऊस. तर आता मी स्वयंपाक करून घेते फक्त. खेळणी मांडून बसली. म्हणजे मुंग्या मला म्हणून खेळणी मम्मीने खेळणी अशी कोथिंबीर टाकल्या बघा. कोथिंबीर आता होती आणलेली, त्यामुळे मग आता म्हटलं चला सुकवून घालण्यापेक्षा तरी पण राहिली बरं का व्यवस्थित. रविवारी आणलेली होती. तर 50ला ना मोठा असा भेळा म्हणून मिळतंय की नाही, ते आणलं होतं. तर म्हणलं आता घाल, नाही तर बाजच होऊन जाते परत आणि विसरलं की नाही खराब होतंय. मग तर आणूचं चाललंय खेळायचं. झालं आता एवढं गरम तर व्हायला लागलंय. तर चपाती भात पण झालाय कुकर. आता मी गाडी बनवते बघा कशी झाली. रानू काय बनवते? गाडी ही तेवढं साईडला ठेवा सगळं. ती पहिला घेते. हा म्हणजे जेवढी ठेवायची. आता बघा आणू कशी बनवते. आता मी बनवत नाही कधी, उद्या पण बनवणार मी. आता आत्तीचे 10 वाजले. किती वाजलेत का? 8:30. 8:30 वाजलेत. मी आता ठेवायचे खेळणे जरा सगळं घेऊन मी पण ठेवते. अशी ठेवते कुठं मग काय मी ठेवते की खेळण्याशी. अगं नीट लाव की, एकच लेअर का बनवायला लागले. तर आता बघा आणू कशी बनवते.
ते परत तू म्हणायचं बाईनं सगळं तोडलंच माझं. छान छान बनवा. आवर बनव पटा पटा. हळू 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 लाव आता. हे तिकडे तोड कर घ्यायचं. हा पंखा नाही का लावायचा त्याला. हे चार पात्याचा आहे पंखा. आपल्या घरात असतो इथे 3 पात्याचा. नाही 4चा असतो. नाही हा असतो 4चा पण 5चा पण असते आणि 3चा पण असते. अगं आणू तू गाडी कशी बनवा लागली. कसली चांगली बनत होती आता अशी बनवलीस. पड बाई पड. पाडच बाई ना शेवटी. अगं ही बघ की आणू इथं पंखा लावायचा इथं. नीट लाव मग. अगं गुटळ्या राहिल्या. आमरस बघा छान असा बनवलाय आणि थोड्याशा गुटळ्या राहिल्यात. मस्त असा आंब्याचा रस बनवलाय. तर आंबे परवा ना त्यांच्या मित्रांनी दिलते ना बलवडीच्यानी. तर हे बघा. तर गुठळ्या थोड्या राहिल्या तर अजून फिरवते आणि यांना गुठळ्याचा असला की मिक्सरला चांगलं बारीक करून घेते. आणून नुसती पिते. रस केला ना चपाती नाही खात. ती नुसतं प्यायलाच आता बघा नुसती पिती असते थोड्या वेळाला. आता तर ना छान असं तयार झालं. तर ना आताच नाही टाकत. तर ना काळी मिरीची अशी पावडर करून मी ठेवली. तरी खाताना आपल्याला आणूला फक्त देत नाही तिखट लागेल म्हणून. तर आता खाताना फक्त घ्यायचं वाटीमध्ये. तर झाला आपला रस छान असा भरपूर झालाय तयार. आणि ह्यामध्ये ना आंब्याची कोय टाकून ठेवली की आंबरस काळा पडत नाही. तसं जेवणाच्या टायमातच आईन करतोय आम्ही. असं काय आधी लवकर करत नाही. पण जर लवकर करून ठेवायचं असलं फ्रीज मध्ये थंड व्हायला, आम्ही काही थंड खात नाही. तर ना एक आंब्याची आपण कोची केलेलं असते ना त्यातलीच एक कोय ह्यामध्ये टाकून ठेवायची. त्यामुळे अजिबात आंबरस काळा पडत नाही. आणि आता आम्ही खरं जेवणार आहे त्यामुळे काय आता मी काय ठेवलेलं नाही. चला शेवग्याचं शेंग वास आल्यावरच कळालं शिजल्यात म्हणून. वास यायला लागला ना. तर झाले बघा सरबरी. तर असंच लागतंय भात येईल. आणि किती रस असला तरी यांना पातळ भाजी लागते. काय रस असो काही गोड काही आवडत नाही जास्त. खात्यात पण तेवढंच आपलं जास्त नाही. झाली भाजी सुद्धा तयार. तर भात वगैरे आणून काय आणून जेवायचं.